हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचं आहे आपलं 3rd नंबरचं लेक्चर अल्टरनेटिंग करंट या चॅप्टरचं. तर लास्ट लेक्चरला जे आहे ते आपण AC जनरेशन्स कसं होते आणि त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन्स काय आहे ते पाहिलेलं आहे पूर्ण डिटेल्समध्ये. त्याच्यामध्ये जे आपण फॉर्म्युले लिहिलेले आहे ते महत्त्वाचे आहे. E=BLV sin थीटा या मग E=Emax sin थीटा या मग E=Emax sin ओमेगा टी. ठीक आहे. तर त्याच्यानंतर मग आपण काही डेफिनेशन्स पाहिल्या होत्या की ज्या म्हणजे टायटल टाकलं होतं आपण की सम इम्पॉर्टंट डेफिनेशन, आणि ते सम इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आता आपल्याला कंटिन्यू करायचे आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली डेफिनेशन्स आहे वेव्हफॉर्म, सायकल, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी काय आहे, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू काय आहे, ॲम्प्लिट्यूड काय आहे, पीक टू पीक व्हॅल्यू काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी, ॲव्हरेज व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू, ह्या टोटल आपल्याला 8 क्वांटिटीज डिटेलमध्ये पाहायचे आहे. आणि 2 याच्यामध्ये पॉईंट्स पण आहे, मेकॅनिकल डिग्री आणि इलेक्ट्रिकल डिग्री आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. तर सगळ्यात पहिले जे आहे सम इम्पॉर्टंट डेफिनेशन, तर सगळ्यात पहिलं आहे वेव्हफॉर्म. तर वेव्हफॉर्म कशाला म्हणतो आपण पहा. आता आपण कालपर्यंत वेव्हफॉर्म कशी जनरेट होते ते सगळं शिकलेलो आहोत. वेव्हफॉर्म. आता या वेव्हफॉर्ममध्ये आता आपल्याला माहिती आहे वेव्हफॉर्म आपण कुठं काढतो, तर XY प्लॉटवर काढतो. ठीक आहे. तर हा आहे समजा आपला XY प्लॉट. तर सगळ्यात पहिले तर आता आपण एक काम करू, एकच कॉमन ग्राफ काढू आणि त्या कॉमन ग्राफमध्ये लिहून टाकूया सगळ्या गोष्टी. तर लक्ष द्या इकडे, हा आपला प्लॉट XY आणि त्याच्यानंतर म्हणजे X ॲक्सिस, Y ॲक्सिस, आणि X ॲक्सिसवर घेतला आपण टाईम आणि या Y ॲक्सिसवर घेऊ आपण व्होल्टेज. तर हा समजा आपला ग्राफ आहे व्होल्टेजचा किंवा करंटचा. जी सायनोसायडल आहे ती व्होल्टेजसाठी पण असते आणि करंटसाठी पण असते. तर सध्या जे आहे ते आपण व्होल्टेजसाठी लिहित आहे. इथे V लिहिलं आहे मी, होऊ शकते तर IM असेल. त्याच्यानंतर पहा, आता तुम्हाला माहीत आहे की हे पॉझिटिव्ह मॅक्झिमम असेल, हा वाला जो सगळ्यात वरचा पॉईंट असेल हा पॉझिटिव्ह मॅक्झिमम, पॉझिटिव्हसाठी प्लस आलं. इथे सगळ्यात 0 असतो सगळ्यांचा, सेंटर पॉईंट आहे हा 0. इकडे अशा पॉझिटिव्हमध्ये हे असते मार्किंग असेल आणि इकडे निगेटिव्हमध्ये मार्किंग असेल. एक सेकंड. तर वर जे आहे ते पॉझिटिव्हमध्ये असतील, खाली जे आहे ते निगेटिव्हमध्ये असतील. आणि ही पॉझिटिव्हची लाईन आहे, ही पॉझिटिव्हला भेटणारी व्हॅल्यू आहे म्हणून ही पॉझिटिव्ह मॅक्झिमम झाली. इथे जे भेटेल आपल्याला ही निगेटिव्हची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल त्याला आपण निगेटिव्ह मॅक्झिमम म्हणणार खालच्या याला. तर काही डेफिनेशन समजून घ्या तुम्ही. आता इथे याला म्हणू आपण -VM, हे प्लस VM. M म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज, तुम्ही याला मॅक्झिमम व्होल्टेज पण वाचू शकता, या मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज असं पण वाचू शकता, मॅक्झिमम व्हॅल्यू या व्होल्टेज. आता हे जे मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ही भेटते तुम्हाला 90 डिग्रीवर. तर इथे जर आपण याचा असा पॉईंट काढला तर इथे असेल 90 डिग्री, इथे 90 डिग्री असेल, इथे माहीत आहे आपल्याला 180 डिग्री असते, इथे माहीत आहे 270 डिग्री आणि इथे असेल 360 डिग्री. जर तुम्ही तेच रेडियनमध्ये लिहित असाल तर इथं पाय, 2π, π/2, 3π/2 हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. ठीक आहे. नाही, एक सेकंड, तुमच्या केसमध्ये नाही झालं आहे ते, तर इथे लक्ष द्या. 2 अँगल मोजण्यासाठी 2 हे आहेत आपल्याकडे मापं आहेत, कोण आहे. एक तर डिग्रीमध्ये मोजतो आपण अँगल, या रेडियनमध्ये. तर इकडे जे आहे डिग्री और रेडियन. तर जर 180 डिग्री म्हणजे रेडियनमध्ये होते पाय, 180 डिग्री म्हणजे रेडियनमध्ये होते पाय. तर इथे 180 आहे तर इथे आपण पाय लिहितो. आणि आता ही 360 जे आहे ही 180च्या दुप्पट आहे, तर इथे लिहितो आपण 2π. इथे पाय आहे ते इथे 2π आहे. आता हे जे 90 आहे हे 180च्या अर्धे आहे म्हणून या पायचा सुद्धा इथं अर्धा करा, तर π/2 अशा पद्धत. म्हणजे हे जे टाईम आहे, ओके, इथे जे आपण लिहिलं आहे X ॲक्सिसवर, ॲक्च्युली इथे टाईम लिहितात, इथे या ओमेगा टी लिहितात. तो ओमेगा टी म्हणजे तो एक प्रकारे अँगलच असतो, आर्ग्युमेंट म्हणतो आपण त्याला ओमेगा टी. काही ठिकाणी तुम्हाला टी दिसेल, काही ठिकाणी तुम्हाला ओमेगा टी दिसेल, कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. एक म्हणजे टाईममध्ये पण दाखवू शकतो आपण, या ओमेगा टीमध्ये पण दाखवू शकतो. इथे ओमेगा टी और टी असं याच्यामध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतो, और टी. तर हा जो ओमेगा टी आहे याला आपण आर्ग्युमेंट म्हणजे अँगलमध्ये वाचतो. ओमेगा टीवर पूर्ण कंप्लीट हा जो ओमेगा टी आहे हा अँगल रिप्रेझेंट करते. तर हा जो अँगल आहे पहा, इथे आपण 0 डिग्री, 90 डिग्री, 180, 270, 360 असं. आणि तोच अँगल जो आहे तो आपण इथं रेडियनमध्ये लिहिला आहे, π/2. 180 म्हणजे पाय होते, डिग्रीमध्ये जर 180 असेल तर रेडियनमध्ये पाय, मग इकडे जर 90 असेल तर याचा अर्धा होईल.
तर म्हणून मग इथे 180चा अर्धा π/2 म्हणजे 180चा अर्धा म्हणजे 90 म्हणून पायच्या अर्धा π/2. हे जे आहे 180च्या दुप्पट आहे 360 म्हणून पायच्या दुप्पट 2π. आता 270ला काय लिहिणार आपण? आपल्याला या 270ला लिहायचं आहे. तर 270साठी काय लिहिणार आपण तर पहा. तर ही जे 270 आहे ही 90ची 3 पट आहे. तर 90ची 3 पट आहे म्हणजे π/2ची 3 पट आहे. क्या संग्राम आहे? हा जो π/2 आहे याची 3 पट आहे. तर म्हणून आपण इथे लिहिणार 3π/2. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला अशाच नॉर्मली पाठ झाल्या पाहिजे आणि कन्फ्युजनसुद्धा नाही झालं पाहिजे. हे जे π/2 आहे याची 3 पट आहे इथे. म्हणून म्हणजे 9 तेरी 27. जर 90ची 3 पट केली आपण तर 270 होते. म्हणून या π/2ची सुद्धा 3 अंशामध्ये गुणलं आपण तर ते झालं 3π/2. 3π/2. ठीक आहे. आता हा जो पूर्ण ग्राफ झालेला आहे याला म्हणतो आपण सायनोसायडल वेव्हफॉर्म. सायनोसॉइडल वेव्हफॉर्म. आता सायनोसायडल वेव्हफॉर्म का बरं? कारण की ही जे आहे ही सगळ्यात पहिले तर ही आहे वेव्हफॉर्म. ही जे आपण इथं काढलेला आहे हा ग्राफ याला म्हणतो आपण वेव्हफॉर्म. ही वेव्हफॉर्म आहे बरोबर. आणि ही वेव्हफॉर्मला नाव दिलेलं आहे सायनोसायडल. तर सायनोसायडल देण्याचं कारण काय? कारण की जे आपलं ट्रिग्नोमेट्रीमध्ये साईन, कॉस, टॅन असते त्या प्रत्येकाला एक वेव्हफॉर्म आहे. आणि म्हणजे आणि त्या वेव्हफॉर्म आणि ही जे वेव्हफॉर्म आहे ही साईनच्या नुसार आहे. जसं पहा तुम्हाला सांगतो ही जे असेल साईनची वेव्हफॉर्म अशी असते. जेव्हा आपण अँगल ठेवत जातो व्हॅल्यू भेटत राहते तेव्हा आपल्याला अशी साईनची भेटते आपण. आणि जर कॉस पाहिला आपण तर कॉसचा असा भेटतो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे हा असा आहे तर हा असा कॉसचा होतो. इथून हा 0पासून स्टार्ट झाला. हा डायरेक्टच 0ला 90 डिग्रीवर म्हणजे मॅक्झिममवर आहे. तर हा साईन आहे तर हा कॉसचा ग्राफ आहे. टॅनसाठी जर पाहिला आपण तर असा राहतो इन्फिनिटी टू इन्फिनिटी. तर असा राहतो टॅनसाठी. तर आता तो जो ग्राफ आपण काढलेला आहे तो असा नाही आहे असा आहे. तर तो साईनला मॅच होतो. इथे आपण आता कॉसमध्ये पण कॅल्क्युलेशन्स केल्या जातात असं काही नाही आहे. पण हा सायनसाठी मॅच होऊन राहिलेला आहे तर आपण याला सायनोसायडल वेव्हफॉर्म असं म्हणतो आहे. तर सायनोसायडल वेव्हफॉर्म. आता हे वेव्हफॉर्म म्हणजे काय आहे तेच आपल्याला शिकायचं आहे बरोबर. वेव्हफॉर्म काय आहे किंवा मग सायकल कशाला म्हणतात ते सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. एक सेकंद याला हे नाव काढून मी वरतं लिहितो आहे. सायनोसायडल वेव्हफॉर्म ही जी आहे लिहू आपण इथे सायनोसायडल वेव्हफॉर्म. आता हे जे आहे हा जो ग्राफ किंवा कर्व जे काही काढला आपण याला ग्राफ म्हणा या कर्व म्हणा याला आपण एक स्टँडर्ड शब्द आहे वेव्हफॉर्म. तर आपल्याला वेव्हफॉर्मची डेफिनेशन शिकायची आहे की वेव्हफॉर्म म्हणजे काय. तर पहा आता हा वेव्हफॉर्म ही जी वेव्हफॉर्म आहे कशाची आहे तर व्होल्टेजची आहे. आता तुम्ही व्होल्टेजची आहे हे कशावरून सांगितलं किंवा म्हटलं कारण की या ॲक्सिसवर तुम्हाला व्होल्टेज दिसत आहे. जर या ॲक्सिसवर करंट असतं तर तुम्ही करंटची वेव्हफॉर्म म्हटलं असतं. पॉवर असतं तर पॉवरची वेव्हफॉर्म म्हटलं असतं. तर हे जे आहे हे व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे. तर ही व्होल्टेजची वेव्हफॉर्म आपल्याला काय दाखवत आहे काय दर्शवत आहे व्होल्टेजमधील बदल. आता तुम्हाला माहीत आहे की हे वेव्हफॉर्म कशी जनरेट झालेली आहे. 0 डिग्रीवर 0 व्होल्ट. जसं डिग्री वाढत गेलं तसं व्होल्टेज वाढत गेलं. 90 डिग्रीपर्यंत व्होल्टेज वाढत गेलं. मग 90 डिग्रीच्या पुढे जे आहे ते व्होल्टेज कमी होत गेलं. कारण तुम्हाला माहीत आहे की जशी 0 डिग्रीपासून कॉईल फिरणं चालू झाली तर 90 डिग्रीपर्यंत म्हणजे अँगल 90 डिग्री होता होता कॉईल जी आहे ती पोलच्या एकदम सेंटरला आली होती. कॉईल जी आहे ती पोलच्या एकदम सेंटरला आली होती आणि त्या कारणाने कॉईलमध्ये सर्वात जास्त EMF होता. मग जेव्हा परत कॉईल पुढे फिरली 90 डिग्रीच्या पुढे 180 डिग्रीपर्यंत तेव्हा कॉईल ही पोलच्या दूर जात होती. ते काल आपलं झालेलं आहे सगळं. आज आपण त्याला रिपीट करणार नाही. तर ते जे कॉईल आहे 90 डिग्रीच्या पुढे जेव्हा फिरते तेव्हा ती दूर जाते आणि दूर जाते म्हणजे EMF कमी होत जातो. तर 180 डिग्रीवर EMF कमी होते आणि तेव्हा कॉईलचा अर्धा फेरा पूर्ण झालेला असतो. मग पुढच्या अर्ध्या फेऱ्यामध्ये काय होते की परत कॉईल फिरते. कॉईल फिरणं स्टार्ट होऊन जाते आणि परत मग 180 ते 270पर्यंत परत कॉईल पोलच्या जवळ जाते तर व्होल्टेज वाढत जाते. तर हे जे आहे व्होल्टेज वाढत जाते पण ते निगेटिव्हला. कारण की तुम्ही साईन थिटाची व्हॅल्यू जर तुम्ही पुट केली याच्यामध्ये 210 वगैरे तर तुमचे आन्सर हे निगेटिव्हमध्ये येतील. आपण ग्राफसुद्धा निगेटिव्हमध्ये काढतो आणि याच्यावरून आपल्याला लक्षात येते की इथे डायरेक्शन चेंज झाली आहे. म्हणजे जो दाब पुढे होता तोच दाब आता मागे आहे किंवा करंट जो पुढे जात होता तो आता मागे येत आहे. तर असं 180पासून ते 270पर्यंत परत निगेटिव्हला व्होल्टेज वाढत जाते. मग परत 270पासून तर 360पर्यंत व्होल्टेज जे आहे ते कमी होत जाते. तर हे व्होल्टेज कसं वाढते कसं कमी होते हे झालं माहीत आहे आपल्याला.
त्याच्यानंतर दर अर्ध्या फेऱ्यानं जो आहे तो करंट आपली डायरेक्शन, करंट म्हणा किंवा व्होल्टेज दोन्हीही, व्होल्टेजनं आपली डायरेक्शन चेंज केली म्हणून करंटसुद्धा आपली डायरेक्शन चेंज करते. तर इथे जो दर अर्ध्या फेऱ्यानं, अर्ध्या फेरा म्हणजे किती न होऊन राहिला 180 डिग्री, दर 180 डिग्रीनं करंट आपली डायरेक्शन काय करतो, चेंज करतो. ही फॉरवर्डला असेल तर हे रिव्हर्सला. तर हा असा अल्टरनेटिंग करंट. तर हा आपल्याला किमतीमधला बदल दर्शवत आहे. पहा, किंमत वाढली, किंमत कमी झाली, किंमत समजून राहिली, बदलून राहिली म्हणून. दुसरी गोष्ट की खाली वरचा ग्राफ झाला म्हणून दिशासुद्धा बदलून राहिली, हे सुद्धा आपल्याला समजत आहे की इथं दिशा पण बदलत आहे आणि किंमत पण बदलत आहे. आणि हेच दाखवणारा किंमत आणि दिशा मधील जो काही बदल दर्शवणारा हा ग्राफ आहे किंवा हा कर्व आहे, दॅट इज कॉल्ड वेव्हफॉर्म. त्याला म्हणतो आहे आपण वेव्हफॉर्म. ठीक आहे. तर वेव्हफॉर्म इट रिप्रेझेंट या इट शोज इट इज अ ग्राफ ऑफ किंवा मग इट इज रिप्रेझेंट द चेंजेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. इट इज रिप्रेझेंट, हे जे आहे हे रिप्रेझेंट करते, या शो करते चेंजेस जे चेंज होऊन राहिलेले आहे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनमधले ते. तर इथे पहिली डेफिनेशन जी आहे ती आपली झाली वेव्हफॉर्म. वेव्हफॉर्म. तर वेव्हफॉर्म जे आहे इट इज रिप्रेझेंट किंवा इट इज रिप्रेझेंट, ज्यांना मराठीत लिहायचं ते मराठी लिहितील. इट इज रिप्रेझेंट चेंजेस इन व्होल्टेज अँड चेंजेस इन व्होल्टेज अँड करंट नाही, चेंजेस इन मॅग्निट्यूड, कारण की ते व्होल्टेजचा ग्राफ असू शकतो किंवा करंटचा असू शकतो. तर चेंजेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. इट इज अ ग्राफ, इट इज रिप्रेझेंट चेंजेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. यालाच आपण असं पण लिहू शकतो, इट इज अ ग्राफ, थोडंसं असं करून टाका याला. It is a graph or curve which it is a graph or curve which represent ठीक आहे. हे इट इज अ ग्राफ, हा एक ग्राफ आहे. विच इज जो आहे तो विच म्हणजे हा ग्राफ विच रिप्रेझेंट चेंजेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर मराठीत जर लिहायचं असेल तर लिहा की वेव्हफॉर्म म्हणजे लिहू शकता तुम्ही की वेव्हफॉर्म म्हणजे काय. तर वेव्हफॉर्म म्हणजे हा एक ग्राफ किंवा कर्व असतो, ग्राफ किंवा कर्व असतो. हां, एक गोष्ट अजून महत्त्वाची की हे लिहिण्याच्या अगोदर, सध्या तुम्ही लिहिण्याच्या अगोदर पहिले हे डायग्राम तुम्हाला काढावे लागेल. जर तुम्ही आता नसेल काढली तर नंतर काढा, पहिले लिहून घ्या. पण हे डायग्राम काढा आणि थोडी जागा ठेवा, ह्याच्या खाली लिहायचं काही, आणि थोडी मोठी डायग्राम काढाल आणि मग त्याच्या खाली हे वेव्हफॉर्म लिहा. सगळ्यात पहिले तर तुम्ही कालच्या लेक्चरमध्ये हे लिहिलेलं आहे, हे आठ डेफिनेशन, याच्या खाली हे डायग्राम काढा आणि या डायग्रामच्या खाली हे वेव्हफॉर्म लिहा. तर वेव्हफॉर्मची डेफिनेशन लिहा. इट इज अ ग्राफ ऑर कर्व विच रिप्रेझेंट द चेंजेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर लिहा, हा एक ग्राफ आहे किंवा कर्व आहे, ग्राफ आहे किंवा कर्व आहे जो किंमत आणि दिशा मधील बदल दर्शवितो. किंमत आणि दिशा मधील बदल दर्शवितो. वेव्हफॉर्म म्हणजे हा एक ग्राफ आहे किंवा कर्व आहे. वेव्हफॉर्म म्हणजे ग्राफ आहे किंवा कर्व आहे जो किंवा हा किंमत आणि दिशा मधील बदल दर्शवतो. आता दुसरी डेफिनेशन आहे याच्यामध्ये सायकल. तर पहा, आता ही सायकल तीवाली सायकल नाही आहे आपली मोटरसायकल किंवा सायकल. सायकल म्हणजे एसीचा संपूर्ण एक फेरा. असं आता एसीचा एक संपूर्ण फेरा म्हणजे वन कम्प्लीट रोटेशन ऑफ एसी अल्टरनेटिंग करंट. एसीचा मराठीमध्ये लिहितो मी आता इथं, ज्यांना इंग्लिशमध्ये लिहायचं आहे ते इंग्लिशमध्ये लिहून घ्यायला. आता एसीचा संपूर्ण एक फेरा म्हणजे एक सायकल. एसीचा संपूर्ण एक फेरा म्हणजे एक सायकल म्हणजे एक सायकल म्हणा या वन सायकल म्हणजे एक
सायकल म्हटलं तरी चालेल या 1 सायकल म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. मी इथे 1 लिहिलं आहे, तसं तुम्ही सायकल म्हटलं तरी चालेल. सायकल म्हटलं की त्याचा अर्थ एक सायकल आलाच बाय डिफॉल्ट. एसीचा संपूर्ण एक फेरा म्हणजे 1 सायकल. आता एसीचा संपूर्ण एक फेरा म्हणजे कसं, तर पहा आता इथे पहा, हा जो ग्राफ आहे हा इथून सुरू झाला आहे. हा इथून काय होऊन राहिलं, व्होल्टेज वाढून राहिलं या मॅक्झिममपर्यंत, मग व्होल्टेज कमी होऊन राहिलं. आता हे जे व्होल्टेज वाढण्याची प्रोसेस आहे हे सेम पॉझिटिव्हला की कुठून लागलेले आहे, डबल रिपीट कुठून झालेला आहे ग्राफ, हा इथे झालेला आहे, बरोबर. या पॉईंटपासून जर तुम्ही चेक केलं तर या पॉईंटपर्यंत डबल चालू होऊन राहिला आहे. हा पॉईंट नाही आहे, तर या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत जो काही ग्राफ आहे तो झाला एक सायकल, पूर्ण एक सायकल. बरं, असं नाही आहे की तुम्ही याच पॉईंटपासून मोजू शकता म्हणून. तुम्ही या पॉईंटपासून सुद्धा काउंटिंग चालू केलं तरी चालेल. तुम्ही या पॉईंटपासून हा सेम पॉईंट आला पाहिजे. हा सेम पॉईंट कुठं येईल पहा बरं, इथून तर ह्या इथपर्यंत. तर ही झाली एक सायकल. या पॉईंटपासून जर तुम्ही स्टार्ट केलं तर एक्झॅक्टली त्याच पॉईंटवर एंड करायचं आणि तिथून परत दुसरा तोच ग्राफ डबल रिपीट होणं चालू होऊन जाईल. तर हा जो ग्राफ आहे याला सुद्धा तुम्ही एक सायकल म्हणू शकता. किंवा मग अजून याला जर आपण असं पाहिलं, इथे हा वाला जर पॉईंट पाहिला आपण, इथून स्टार्ट केलं मी मॅक्झिममपासून, तर आता हा एंड कुठं होईल, या पॉझिटिव्ह मॅक्झिममपासून जर स्टार्ट केलं तर हा असा येईल, हा निगेटिव्ह मॅक्झिमम, हा 0 होईल आणि हा परत इथं येईल. तर या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत जो काही ग्राफ आहे याला सुद्धा आपण सायकल असं म्हणतो. असं काही कन्फर्म नाही आहे की सायकल तुम्ही 0पासूनच काउंटिंग केलं पाहिजे. तुम्ही इथून इथूनही करू शकता, बरोबर. तर सेम पॉईंट टू सेम पॉईंटपर्यंत जो काही ग्राफ असेल त्याला म्हणतो आपण सायकल. तर इथे या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंतचा जो काही ग्राफ आहे याला म्हणू तुम्ही सायकल. याला तुम्ही सायकल म्हणा या 1 सायकल म्हणा, ठीक आहे. हे झाली सायकल इथून तर इथपर्यंत, ठीक आहे. म्हणजे या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत जे काही रिपीट झालं ते वालं. आता या एक सायकलला पूर्ण होण्यासाठी जो काही टाईम लागत असेल, तुम्हाला म्हटलं मी इथं की याला अँगलमध्ये दाखवा या टाईममध्ये दाखवा. तर ही एक सायकल होण्यासाठी जे काही वेळ लागत असेल, जो काही टाईम लागत असेल त्याला म्हणतो आपण टाईम पिरियड. काय म्हटलं जाते, टाईम पिरियड. हे जे आहे हा आहे टाईम पिरियड. 0 जे काही समजा तुम्ही आता इथून घेतलं तर इथपर्यंत ती सायकल झाली, त्या सायकलसाठी लागणारा वेळ टाईम पिरियड. टाईम पिरियड हा नेहमी फिक्स असेल. एक सायकलसाठी समजा इथे जर 20 मिलीसेकंद लागत असेल तर इथे सुद्धा 20 मिलीसेकंदच लागेल. टाईम पिरियड हा फिक्सच असेल सगळ्यांसाठी. तर ही झाली आपली सायकल आणि या सायकलसाठी लागणारा जो काही वेळ असेल याला म्हणतो आपण टाईम पिरियड. टाईम पिरियड जो आहे तो कॅपिटल टी या अक्षराने रिप्रेझेंट केला, ते कॅपिटल टी, आणि सायकलसाठी तर ते आहेच. तर एसीचा संपूर्ण एक फेरा जो आहे, एसीचा संपूर्ण एक फेरा जो 360 डिग्रीचा आहे हा, तर एसीचा एक संपूर्ण फेरा म्हणजे ती झाली एक सायकल. आणि एक सायकल पूर्ण होण्यासाठी जो काही लागणारा वेळ असतो त्याला म्हणतो आपण टाईम पिरियड. फार छोटे छोटे डेफिनेशन्स आहे, काही एवढं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये. तर इथे तिसरी डेफिनेशन जी आहे ती राहणार, सायकल समजलंच तुम्हाला, एसीचा संपूर्ण एक फेरा. आणि देन मग आहे तिसरी डेफिनेशन ती म्हणजे टाईम पिरियड. तर टाईम पिरियड कॅपिटल टीने आपण याचा सिम्बॉल आहे. तर एक सायकल पूर्ण होण्यासाठी एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टाईम पिरियड होय. एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे टाईम पिरियड आहे, ठीक आहे. एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ. तर आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हे एकमेकाच्या व्यस्त असते. आता टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी एकमेकाच्या व्यस्त असते हे कसं समजेल, जेव्हा तुम्हाला फ्रिक्वेन्सी समजणार. तर सगळ्यात पहिले आपल्याला फ्रिक्वेन्सी समजून घ्यावं लागेल. इथं लिहिलं आपण T=1/f, और आपण याला असं पण लिहू शकतो, f म्हणजे फ्रिक्वेन्सी, f बरोबर 1/t, f बरोबर 1/t असं सुद्धा लिहू शकतो. तर ते कसं आहे ते पहा. पहिले तर तुम्ही फ्रिक्वेन्सी पहा, मग जेव्हा मी म्हणेल तुम्हाला की हे सगळं लिहून घ्या तेव्हाच तुम्ही लिहा. मला तर असं वाटते, मधामध्ये तुमची इच्छा असेल तर लिहू शकता, पण लिहायला मी तुम्हाला स्पेशली देतोच आहे, म्हणजे सांगतोच आहे. पहिले कन्सेप्टला समजून घ्या. तर टाईम पिरियड हे झालं.
आता याच्यानंतर आहे फ्रिक्वेन्सी. तर आपण फ्रिक्वेन्सीला पाहू. पहा, फोर्थ नंबरचा पॉईंट, फोर्थ नंबरची डेफिनेशन ती म्हणजे येईल फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण अशी स्मॉल एफ या सिम्बॉलने दर्शवतो. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकलच्या संख्येस फार काही कठीण नाही आहे, सोप्या डेफिनेशन्स आहे ह्या. संख्येस फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकलच्या संख्येस फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. जसं पहा, फॉर एक्झाम्पल मी ते ग्राफ काढतो आहे, हा टाईम आहे आणि इथे काहीतरी व्होल्टेज आहे आणि याच्यामध्ये ही एक सायकल आहे. ओके, या सायकलला डबल रिपीट करतो आहे. ही एक सायकल, दुसरी सायकल, तिसरी, चौथी सायकल. ठीक आहे, किती सायकल तयार झाल्या इथं, 4 सायकल. आणि या 4 सायकल तयार होण्यासाठी जो काही वेळ लागला तो फक्त 1 सेकंद होता. सर एका सेकंदात 4 सायकल तयार होतील का, हो तेवढेही तयार होतील, त्याच्यापेक्षा जास्त पण तयार होऊ शकतात. सगळ्या सायकल एकसारख्या आहे. तर हे जे आहे अशा किती सायकल तयार झाल्या, 4 सायकल. हे जे आहे इथून तर इथपर्यंत जो काही वेळ लागला आहे हा आहे 1 सेकंद. आता मी इथं कॅपिटल टी ने दाखवत आहे, इथं मी आता स्मॉल टी दाखवत आहे. स्मॉल टी, कॅपिटल टी जो आहे तो टाईम पिरियड रिप्रेझेंट करते. स्मॉल टी बरोबर लिहिलं मी इथं 1 सेकंद. इथं जो काही टोटल वेळ आहे हा 1 सेकंद लागला. आणि या एका सेकंदामध्ये इथं टोटल किती सायकल तयार झाल्या, 4 सायकल तयार झाल्या. 4 सायकल, 1 2 3 4. एका सेकंदामध्ये टोटल 4 सायकल तयार झाल्या. एक, ही दुसरी, ही तिसरी समजा आणि ही चौथी, असे 4 सायकल तयार झालेले आहे एका सेकंदामध्ये. तर इथे हा जो सप्लाय असेल या सप्लायची फ्रिक्वेन्सी आहे 4 हर्ट्झ. काय सांगितलं आपण, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकलच्या संख्येस फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या एकूण सायकलच्या संख्येस फ्रिक्वेन्सी. आता इथे एका सेकंदामध्ये 4 सायकल झाल्या म्हणून 4 हर्ट्झ ही त्याची फ्रिक्वेन्सी आहे. हर्ट्झ या CPS. जर तेच इथं एका सेकंदामध्ये 8 सायकल झाल्या असत्या तर त्याची 8 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी झाली असते. इथे F बरोबर फ्रिक्वेन्सी लिहायची जेव्हा वेळ येईल तेव्हा इथे लिहिणार आपण 4 CPS. 4 हर्ट्झ लिहा, याच याला तुम्ही 4 CPS असं सुद्धा म्हणू शकता. HZ म्हणजे हर्ट्झ हे झालं. समजा हर्ट्झ हे सायंटिस्ट होते, हर्ट नाही हर्ट्झ हे सायंटिस्ट होते, त्यांच्या याच्यावरूनच त्याचं नाव दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी युनिट ठरवलेलं आहे. किंवा मग CPSचं फुल फॉर्म आहे सायकल पर सेकंद. आता पर सेकंद तुम्हाला माहीत आहे, प्रत्येक सेकंदला जेव्हाही तुम्ही फ्रिक्वेन्सी मोजाल तेव्हा टाईम हा 1च सेकंद राहील. एकाच सेकंदात 2 सेकंद 3 सेकंद नाही, आज 1 मिनिट 2 मिनिट नाही, टाईम नेहमी पर सेकंदच असेल. एका सेकंदात जेवढ्या सायकल होतील ते झालं CPS. 4 झाल्या म्हणून 4 सायकल, 4 CPS किंवा 4 हर्ट्झ असं तुम्ही त्याला म्हणू शकता. आता इथे पहा, इथे एका सेकंदामध्ये 4 सायकल तयार झाल्या. समजा इथे एका सेकंदामध्ये 8 सायकल तयार झाल्या असत्या तर 8 सायकल तयार झाल्या असत्या तर 8 हर्ट्झ ही आपण त्याची फ्रिक्वेन्सी म्हटली असती. तर इथे गोष्ट आणखी महत्त्वाची आहे की हे जे आहे ही एक सायकल आहे. कोणती, समजा ही एक सायकल आहे आणि या एक सायकलसाठी जो काही लागणारा वेळ आहे तो म्हणजे टाईम पिरियड आहे. इथे लिहून टाकू का, ही एक सायकल आणि या सायकलसाठी लागणारा जो वेळ आहे तो टाईम पिरियड आहे. सगळ्यांचा टाईम पिरियड सारखाच आहे.
बरोबर. एका सायकलसाठी लागणारा जो काही वेळ आहे तो सारखाच असेल. तर हा टाईम पिरियड आहे, टी फॉर टाईम पिरियड. आता हा टाईम पिरियड जर कमी झाला, टाईम पिरियड कमी झाला म्हणजे सायकल कमी वेळात तयार झाली. जसं आता सपोज इथं 20 मिलीसेकंद लागत असेल तर 10च मिलीसेकंदामध्ये तयार झाली. म्हणजे एवढ्या जो आता हा जो हाफ टाईम आहे, हा टी टाईम आहे टोटल, तर हा T/2 आहे. इथं टी जर असेल तर इथं T/2 असेल. तर जो काही टाईम असेल हा अर्धा, याला काढून टाकू आपण इथून 1 2 3 4ला. तर हा जो अर्धा टाईम आहे, या अर्ध्या टाईममध्ये जी अर्धी सायकल तयार होऊन आली होती, त्या अर्ध्या टाईममध्ये अर्धी सायकल न तयार होता पूर्ण कंप्लीट सायकल तयार झाली. समजा इथे कंप्लीट झाली तर दुसरी इथं कंप्लीट होईल, तिसरी इथं कंप्लीट होईल, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी. पहा अशा किती सायकल तयार झाल्या इथं? 8. आता ह्या 8 सायकल तयार झाल्या, त्याही किती वेळामध्ये? एका सेकंदामध्ये. तर एका सेकंदामध्ये जर 8 सायकल तयार झाल्या तर 8 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे. जर एका सेकंदामध्ये समजा 8च्या जागी 80 तयार झाल्या असेल, या 50 तयार झाल्या असेल, या 10,000 तयार झाल्या असेल, तर जेवढी ते होणार, तुम्ही पाहिलं असेल रेडिओची फ्रिक्वेन्सी मेगाहर्ट्झमध्ये राहते. मेगाहर्ट्झ, गिगाहर्ट्झमध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी राहते. म्हणजे लाख, 10 लाख अशा सुद्धा तयार होऊ शकतात. तर म्हणजे कोटीमध्ये सुद्धा सायकल्स तयार होऊ शकतात. आता इथे एसीची फ्रिक्वेन्सी आपल्या भारताची फिक्स आहे. आपल्या भारताची फिक्स आहे 50 हर्ट्झ, अदर काही कंट्रीजमध्ये 60 हर्ट्झ आहे. तर 50 आणि 60 हे 2 फेमस फ्रिक्वेन्सी आहे ज्या जगामध्ये यूज केल्या जातात. आता तुम्ही असा क्वेश्चन कराल की सर 50 हर्ट्झ आणि 60 हर्ट्झच का आहे? कारण की पहा 50 हर्ट्झ आणि 60 हर्ट्झवरच आपलं ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन जे आहे ते बेस्ट होते, म्हणजे लॉसेस कमी होतात. जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली, जर समजा आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर लॉसेस वाढून जातात. जर आपण फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा कमी केली तर मग जे आहे इक्विपमेंटचा साईज वाढतो. दुसरी गोष्ट की तिथं जे आहे म्हणजे हात धुण्यापेक्षा जेव्हा आपण जेवणाचा खर्च म्हणतो तो सुद्धा तिथं होऊन जातो. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर आपण केली तर आपल्याला जास्त हे नाही भेटत, आउटपुट नाही भेटत. आणि जे आहे जे रिझल्ट आहे जसं लॅम्पमध्ये फ्लक्च्युएशन, सिंक्रोनस मोटरची सिंक्रोनस स्पीड कमी होऊन जाईल तर तिची रोटर स्पीड कमी होऊन जाईल, हे सगळे त्याचे रिझल्ट्स आहे. तर बेस्ट जे आहे सगळं सायंटिस्ट लोकांनी ठरवलेलं आहे की 50 का ठरवली आहे, वाढवली तर काय होईल, कमी केलं तर काय होईल. आपण त्याच्या डीपमध्ये जात नाही आहे, एकदम फक्त थोडक्यात सांगितलं मी तुम्हाला. तर इथे जे आहे जर फ्रिक्वेन्सी वाढवायची असेल तर आपल्याला टाईम पिरियड काय करावं लागेल? कमी करावं लागेल. जसं मी आता तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये की हा जो ग्राफ आपण काढला होता याच्यामध्ये टाईम पिरियड काय झाला? एवढाच झाला, अर्धा झाला. हा टाईम एवढा अर्धा लागून आला टाईम, म्हणून दुप्पट सायकल तयार झाल्या. दुप्पट सायकल तयार झाल्या म्हणून दुप्पट फ्रिक्वेन्सी. म्हणजे टाईम जर अर्धा झाला, टाईम म्हणजे कोणता टाईम? टाईम पिरियड. टाईम पिरियड जर अर्धा झाला तर फ्रिक्वेन्सी दुप्पट होते. जर अजून टाईम पिरियड कमी झाला तर अजून फ्रिक्वेन्सीमध्ये काय होईल? वाढ होईल. जर टाईम पिरियड वाढला तर फ्रिक्वेन्सी कमी होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने. जसं सपोज समजा तुम्ही आता कॉलेज टू घर हे एका तासात तुम्ही जाता, एका तासात जाता, तर 8 तासात तुम्ही 8च वेळेत जाणं येणं कराल. पण तेच जर तुम्ही 15 मिनिटांनं जाल या अर्धा तासानं जर तुम्ही कॉलेज टू घर जात असाल तर तुमचे कसे किती चक्कर होऊन जातील. तर जेवढा टाईम तुम्हाला एका चक्करला कमी लागेल तेवढा तुमचे जास्त चक्कर होतील. तसं इथं आहे की जेवढा टाईम पिरियड कमी असेल तेवढा जास्त सायकल तयार होतील. जेवढा जास्त सायकल तयार होईल तेवढी जास्त फ्रिक्वेन्सी असेल. म्हणून टाईम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हे दोन्हीही एकमेकाच्या व्यस्त आहे. तर हे 2 फॉर्म्युलेज आहेत. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला हा सुद्धा आहे F बरोबर 1/T आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला NP/120 सुद्धा आहे. आता तो NP/120 कसा आहे ते लिहू नका सध्या, तो आपण पुढे पाहणारच आहे. ते इथं हे इम्पॉर्टंट आहे दोन्ही. आता हे काही 2 फॉर्म्युले वेगवेगळे नाही आहे. इथं लिहिलं आपण T बरोबर 1/F, या फॉर्म्युल्यामध्ये लिहिलं आपण हा F जो आहे भाऊ हा इथं आला आणि हा T जो आहे हा इथं आला. समजलं का काय संग्राम आहे तो? हा जो F आहे हा इथला खालची संख्या वर गेली आणि वरची संख्या खाली गेली. ठीक आहे, बस. तर आता मग असे आपण पाहिलं होतं की जेवढा टाईम पिरियड कमी असेल तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त. जर समजा टाईम पिरियड कमी झाला तर फ्रिक्वेन्सीमध्ये काय होते? वाढ होते. किंवा जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर टाईम पिरियड वाढते. हे दोन्ही गोष्टी एकमेकाच्या व्यस्त आहे. टाईम पिरियड कमी झाला फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ होईल. तर आता हे लिहून घ्या सगळं जेवढं. पहिले तुम्ही काय लिहिलं असेल? पहिले तुम्ही हे लिहिलं, हा ग्राफ काढायला सांगितलं होतं मी तुम्हाला. जर काढला नसेल तर काढून घ्या. हा ग्राफ, त्याच्यानंतर मग ह्या 3 डेफिनेशन लिहा एक बाय खाली, वेव्ह फ्रॉम, सायकल, टाईम पिरियड. ते नेक्स्ट लिहून घ्या फ्रिक्वेन्सी. ओके,
पहा, तर आता पुढची डेफिनेशन जी आहे ती आहे आपल्याकडे इन्स्टंटेनियस. पहिले तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पाहून घेऊ आपण, मग जाऊ आपण पुढे इन्स्टंटेनियस व्हॅल्यूकडे. पाचवी डेफिनेशन आहे ते इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. पण इन्स्टंटेनियस व्हॅल्यूच्या अगोदर आपल्याला पाहायचं आहे मेकॅनिकल डिग्री आणि इलेक्ट्रिकल डिग्रीमध्ये काय फरक आहे किंवा कशाला म्हणतात, आणि त्याच्यानंतर मग येते फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला. तर पहा, आता सपोज माझ्याकडे एक स्टेटर आहे, आणि या स्टेटरमध्ये काही पोल आहे. सपोज इथं दोन हे फील्ड पोल आहेत. एक सेकंड. ठीक आहे. तर हा स्टेटर आहे आपल्याकडे, आणि या स्टेटरमध्ये दोन पोल आहेत. दुसरा एक स्टेटर आहे, त्याच्यामध्ये 4 पोल आहेत. पहा, इथे 2 पोल आहे, इथे 4 पोल आहे, 2 स्टेटर आहे. आता मानून घ्या की 2 जेव्हा पोल असेल तेव्हा दोन्ही पोल अपोजिट असतील. एक एन असेल, एक एस असेल. हा एन असेल तर हा एस असेल, हा वरचा एन असेल तर खालचा एस असेल. जेव्हा 4 पोल असेल तेव्हा अमोरासमोरचे पोल सारखे राहतात. इन फ्रंटचे जे पोल राहतील ते सारखे राहतील. हा एन तर हा सुद्धा एन, हा एस तर हा एस. असं कसं? कारण की इथे फ्लक्स क्रॉस नाही होत. इथे काय होईल की जसा हा एन पोल आहे तर या एन पोलमधून जे मॅग्नेटिक फ्लक्स निघेल टोटल, ते त्याच्यापैकी हाफ मॅग्नेटिक फ्लक्स इकडे जाणार, हाफ इकडे जाणार. सेम इकडे पण याच्यातला हाफ मॅग्नेटिक फ्लक्स वर जाणार, हाफ मॅग्नेटिक फ्लक्स खाली जाणार. म्हणजे मधात जे आहे ते फ्लक्स क्रॉस होणार नाही, कारण क्रॉस झालं तर एकमेकाला नष्ट करेल. ते इथे फ्लक्स हे असे पोल जे आहे ते असे राहतात. 4 पोल जर असेल तर अमोरासमोरचे जे पोल आहेत ते सारखे राहतात. आता पहा, समजा आता मी जर पकडलं, हे 2 पकडले, हा एस पोल आहे आणि हा एन पोल आहे. मी जर तुम्हाला असं विचारलं की हे 2 पोल मॅकॅनिकली किती अँगलमध्ये फ्लेट आहे, तर मी मॅकॅनिकली कसे काढणार माहीत आहे का? एक इमेजनरी व्हेक्टर असा काढणार, एक इमेजनरी व्हेक्टर असा काढणार, आणि तुम्ही चेक करणार की इथे अँगल जो आहे तो 90 डिग्रीचा बनत आहे. म्हणजे हे 2 पोल फिजिकली किंवा मग मॅकॅनिकली जे आहे ते 90 डिग्रीमध्ये आहे. 90 डिग्री म्हणजे तुम्हाला माहीत आहे 90 डिग्री म्हणजे यल. जिथं तुम्हाला यल शेप दिसेल ते झालं 90 डिग्री. काटकोन त्रिकोण जसं आता हा असेल, हा काढला आपण तर हा अँगल यल दिसत आहे आपल्याला. हा यल बनला म्हणजे इथे अँगल जो आहे तो 90 डिग्री आहे. ठीक आहे. आता मेकॅनिकल डिग्री आणि इलेक्ट्रिकल डिग्रीमध्ये फरक काय पहा. मेकॅनिकल डिग्री मोजताना आपण नेहमी अँगलचा यूज करत आहे, बरोबर. जसं आता घड्याळ असेल, गोल आहे तर ते 360 डिग्रीमध्ये असेल. म्हणजे कितीही छोटा सर्कल असेल आणि कितीही मोठा सर्कल असेल, जर छोटासा आपण एक डॉट जरी काढला आणि त्याच्यानंतर मोठा सर्कल काढत गेलो, समजा आता हा एक सर्कल आहे, याच्यापेक्षा हा एक सर्कल काढला, याच्यापेक्षा अजून एखादा मोठा सर्कल काढला, कितीही, तर छोट्या डॉटपासून तर हे सगळ्यांचं डिग्री फिक्स आहे 360 डिग्री. तुम्ही पाहिलं असेल त्या आपण आपल्या 10वी वर्गापर्यंत आपण डीचा यूज केला असेल. अँगल मोजण्यासाठी असा डी होता, त्याच्यामध्ये आपण असं 0 ते 180 डिग्रीपर्यंत होतं. इथे 90 डिग्रीपर्यंत आपल्याला अँगल काढायचा असेल तर आपण तो ठेवत होतो, मार्क करत होतो किती डिग्रीवर आपल्याला काढायचं आहे, लाईन काढायची आहे. तर हे जे सर्कल असेल ते कितीही छोटं असू द्या, कितीही मोठं असू द्या, त्याचे मेकॅनिकल डिग्री जे आहे ते ऑलवेज फिक्स असतात. तसंच मशीनच्या बाबतीतसुद्धा आहे. कोणतेही मशीन जर असेल तर त्या मशीनचे मेकॅनिकल डिग्री फिक्स असेल. ती कितीही छोटी मशीन असू द्या, कितीही मोठी असू द्या, त्याच्यामध्ये 2 पोल असू द्या, 4 पोल असू द्या, मेकॅनिकल डिग्री कधीही बदलणार नाही. मेकॅनिकल डिग्री हे ऑलवेज फिक्स. मेकॅनिकल डिग्री जे असेल ते ऑलवेज फिक्स राहणार. ते इथे मेकॅनिकल डिग्री जे आहे ते टोटल 360 डिग्रीज राहणार. इथे जर आपण पाहिलं तर पहा, मी मेकॅनिकल डिग्री आणि इलेक्ट्रिकल डिग्री दोन्ही दाखवतो आहे. समजा इथं 0 डिग्री आहे तर इथे 90 डिग्री असेल, इथे 180, 270 आणि परत 0वर गेलो तर आपण 360. तर जे थिटा यम फॉर मेकॅनिकल आणि थिटा जो आहे तो अँगल दाखवतो आहे किंवा डिग्री. तर थिटा यम जे आहे ते इथे लिहिलं आपण 360 डिग्री. सेम इथे पण किती राहणार, 360च डिग्री. सर्कल आहे तर सर्कलमध्ये जो थिटा यम राहील तो 360च
मेकॅनिकल डिग्री राहणार 360 इथे पण 360 इथे पण. मेकॅनिकल डिग्री काढायसाठी काही मोठं हे नाही आणि मेकॅनिकल डिग्री फार मोठं की कॉम्प्लिकेटेड केस नाही आहे, सोपीच आहे. मेन आहे आपल्याकडे इलेक्ट्रिकल डिग्री. पहा इलेक्ट्रिकल डिग्रीमध्ये कसं असते की हे पोल फिजिकली जे आहे, फिजिकली म्हणजे प्रॅक्टिकली कितीही डिग्रीवर असू द्या, ते पोल कितीही जवळ असू द्या या कितीही दूर असू द्या, एकमेकाच्या अमोरासमोर का असे ना किंवा जवळजवळ का असे ना एकदम, त्या दोन पोलमध्ये नेहमी 180 डिग्रीचाच फेज डिफरन्स कन्सिडर केला जातो. ठीक आहे, 180 डिग्रीचा, 180 डिग्रीमध्ये आहेत. जसं इथे पहा हे दोन पोल आहे, तर या दोन पोलमध्ये आता आपण या पोलपासून तर या पोलपर्यंत जे आहे ते किती, तसं जर पाहिलं तर किती डिग्री दिसेल तुम्हाला, 90 डिग्री. पण ते फिजिकल नाही पाहिजे आपल्याला. ओके, आणि हे स्टँडर्ड मेजरमेंट आहे की जर दोन पोल असेल तर त्या दोन पोलच्या मधात असेल 180 डिग्री. तर हे दोन पोल आहे, या दोन पोलच्या मधात 180 इलेक्ट्रिकल डिग्री, 180 इलेक्ट्रिकल डिग्री. बरं, मेकॅनिकल डिग्री नाही, हे फिक्स आहे. 180 दोन पोलच्या मधात 180 इलेक्ट्रिकल डिग्री असते. दोन पोलच्या मधात नेहमी 180 इलेक्ट्रिकल डिग्री असते. मग ते पोल कितीही जवळ असू द्या कितीही दूर असू द्या, असे एकमेकांच्या समोर जरी असले तरी त्यांच्यामध्ये 180 इलेक्ट्रिकल डिग्री राहणार. म्हणजे इथं जर आपण पाहिलं, हे पेनचा वापर मी वेगवेगळा करत आहे, तर इथे 180 काय राहणार, इलेक्ट्रिकल डिग्री. ठीक आहे, 180 इलेक्ट्रिकल डिग्री. बाकी मेकॅनिकल डिग्री जे आहे ते आहेच, इथे सुद्धा मेकॅनिकल डिग्री जे आहे ते आहेच. लागलं तुम्हाला इथे दाखवायचं असेल तिथे 0 डिग्री तुम्ही लिहू शकता, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 आणि 0 म्हणजेच परत 360. हे तर मेकॅनिकल डिग्री झाली, बरोबर. पण जे दोन पोल आहे ते या दोन पोलच्या मधात जी इलेक्ट्रिकल डिग्री असेल ते जे इलेक्ट्रिकल डिग्री असेल ते 180 असेल. मग या दोन पोलच्या मधात 180, या दोन पोलच्या मधात 180, या दोन पोलच्या मधात 180 आणि या दोन पोलच्या मधात सुद्धा 180. म्हणजे असे 180 + 180 + 180 म्हणजे 180 तुम्ही 4 वेळेस बेरीज करताय. 1 2 3 4, 4 पोल आहे म्हणून 4 वेळेस बेरीज करताय. आता 180 4 वेळेस बेरीज केल्यापेक्षा डायरेक्ट 180ला 4ने गुणून टाका, तर तुम्हाला इलेक्ट्रिकल डिग्री भेटून जाणार. तर इथे इलेक्ट्रिकल डिग्री जर काढायची असेल तर 180, कारण आपल्याला माहीत आहे प्रत्येक दोन पोलच्या मधात 180 इलेक्ट्रिकल डिग्री फिक्स आहे. हे इलेक्ट्रिकल डिग्री जे आहे, तर काहीतरी स्पेलिंग चुकलं वाटते, डिग्रॉन झालं का, इलेक्ट्रिकल डिग्री. तर हे जे आहे हे ऑलवेज फिक्स बिटवीन टू पोल्स. हे लक्षात ठेवा, नाही तर प्रत्येक मशीनमध्ये नाही, ऑलवेज फिक्स बिटवीन टू पोल मॅग्नेटिक पोलच्या मधात जे आहे ते फिक्स असेल. तर त्याच्यानुसार जर पाहिलं आपण तिथे किती पोल आहेत, 4. ते 180ला P मल्टिप्लाय करून टाका, म्हणजे 4 मल्टिप्लाय करून टाका. 4 जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर 18 चूक 72, त्याच्यावर हा 0. तर इथे इलेक्ट्रिकल डिग्री झाले 720 आणि मेकॅनिकल डिग्री जे झालं ते 360. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इलेक्ट्रिकल डिग्री किती निघेल, 180 गुणेला पोल किती आहे, 2 पोल आहेत, 180 गुणेला 2 म्हणजे 360. तर या केसमध्ये मेकॅनिकल डिग्री आणि इलेक्ट्रिकल डिग्री सेम आले. हे जे मशीन आहे पहिली याच्यामध्ये मेकॅनिकल डिग्री आणि इलेक्ट्रिकल डिग्री सेम आले. पण इथे मेकॅनिकल डिग्री आणि इलेक्ट्रिकल डिग्री वेगवेगळे आले. मेकॅनिकल डिग्री तर फिक्सच राहील, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. मशीन लहान असू द्या, मोठी असू द्या, 2 पोल असू द्या, 4 पोल असू द्या, पण हे इलेक्ट्रिकल डिग्री जे आहे ते बदलत राहणार. तर इथे एक स्टँडर्ड फॉर्म्युला येतो इलेक्ट्रिकल डिग्रीचा. ठीक आहे, पुढच्या पेजवर लिहू आपण इथं, θ = इलेक्ट्रिकल डिग्री = 180 × P. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. याच्यावर तुम्हाला सांगतो, आता गेलेल्या एक्झाम्समध्ये महापारेषण असेल, महाट्रान्सको असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावर एक्झाम पण विचारल्या गेल्या आहे, म्हणजे फॉर्म्युला पण विचारला गेला आहे आणि एक्झाम्पल म्हणजे क्वेश्चन्स न्यूमरिकलसुद्धा विचारले गेले आहे की 4 पोल असेल तर किती इलेक्ट्रिकल डिग्री आहे, 10 पोल असेल तर किती इलेक्ट्रिकल डिग्री. तर हा फॉर्म्युलासुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता पहा, हा जो फॉर्म्युला असेल सिंपल फॉर्म्युला आहे, 180 गुणेला P म्हणजे नंबर ऑफ पोल. जेवढे पोल असेल, एक पोल असेल का, नाही, एक पोल नसणार, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल. पोल जे आहे ते नेहमी इव्हन नंबरमध्ये असतील. पोल हे कधीही 7 9 11 असे नाही राहणार, पेअरमध्ये राहतील पोल. n आहे तर त्याचा जोडीदार s आहेच. इथे 180 गुणेला P. आता याच्यामध्ये आपण जर पुढे थोडंसं चेंजेस केले तर ते पाहा असेल, θ = 360/2 गुणेला P. असं जर मी काही केलं तर तुम्हाला राग येईल का? असं जर काही केलं तर तुम्हाला राग येईल का? असं तुम्ही काही करा, मला राग येत नाही, बरोबर. तुम्हाला जरी आला तरी मी ते करणारच. 360/2.
360 भागिले 2 जरी आपण आता लिहिलं, फक्त लिहिण्याची पद्धत बदलली, शेवटी 360 भागिले 2 म्हणजे 180च आहे ना. हे जे 180 आहे यालाच आपण दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं. आता हा जो 2 आहे हा पीच्या भागाकारामध्ये लिहितो, तर त्याने काही फरक नाही पडणार. 360 गुणेला p/2. आता 360 फिक्स आहे मेकॅनिकल डिग्री म्हणून पहा, इथं लिहिला मी 360 डिग्री θm इंटू p/2. हा झाला मित्रांनो अजून एक फॉर्म्युला तयार. θe इक्वल टू θm, θe इक्वल टू θm इंटू p/2. हा एक फॉर्म्युला आहे. तर याला काय असं तुम्हाला पाठ करायची गरज नाही पडत, तुम्ही याच फॉर्म्युल्यावरून हा काढू शकता, काही मोठी गोष्ट नाही आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यावरून तुम्ही θmचा सुद्धा फॉर्म्युला बनवू शकता, बरोबर. θmचा फॉर्म्युला बनवसेल 2 वरता जाईल, p खाली येईल, खाची संख्या वर, वरची संख्या खाली. तर इथे होईल हा 2 वर जाईल. डायरेक्ट θmचा फॉर्म्युला लिहितो आहे, θm बरोबर हा 2 वर जाईल, p खाली येईल गुणेला θe. ठीक आहे ना, कळलं तुम्हाला हे. हा 2 वरत गेला, p खाली आला आणि θm भेटत आहे आपल्याला आणि θeच्या गुणाकारात गेला 2, खाली p भागाकारात गेला, तर 2/p इंटू θe. तर हा झाला आपला मेकॅनिकल डिग्रीचा फॉर्म्युला. तर मेकॅनिकल डिग्रीसाठी काही फॉर्म्युल्याची गरज नसते. ओके, हा फक्त आता पेपरमध्ये बायचान्स जर आपल्याला विचारला मेकॅनिकल डिग्रीचा फॉर्म्युला, तर आपल्याला ऑप्शन्समध्ये मार्क करायसाठी तेवढं समजलं पाहिजे म्हणून. नाही तर तुम्ही कधी विचारच करणार नाही जिथपर्यंत मी पोहोचलो नाही तर, म्हणून तुम्हाला लिहून द्याला. अदरवाईज त्याची गरज नाही, आपल्याला 2 पैकी 1 विचारू शकते, पण बायचान्स जर विचारला मेकॅनिकल डिग्रीचा तुम्ही इथून काढू शकता. ठीक आहे, तर हे 2 नोट डाऊन करून घ्या पटकन. फ्रिक्वेन्सी झालं, त्याच्यानंतर मग हे मेकॅनिकल डिग्री आणि इलेक्ट्रिकल डिग्रीचं कन्सेप्ट. इथं टायटल टाका आपला कन्सेप्ट ऑफ मेकॅनिकल डिग्री अँड इलेक्ट्रिकल डिग्री. टायटल आहे आपला कन्सेप्ट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल डिग्री, किंवा अलग अलग पण लिहू शकतो आपण, मेकॅनिकल डिग्री अँड इलेक्ट्रिकल डिग्री. मेकॅनिकल डिग्री अँड इलेक्ट्रिकल डिग्री छापून घ्या एवढं. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचं आहे फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला. नेक्स्ट टॉपिक, फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला. पहा आता हा जो फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला आहे हा कसा निघतो. पहिले तुम्हाला याच डायग्रामला कॉपी करायचा आहे खाली. फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला. आपल्याकडे 2 मशीन्स आहे, बरोबर. आता जर आपण पाहिलं तर पहिली जे मशीन आहे त्या पहिल्या मशीनमध्ये, म्हणजे मशीन म्हणा या जनरेटर म्हणा, ते या जनरेटरमध्ये 2 पोल आहे आणि या जनरेटरमध्ये 4 पोल आहे. 4 दिसेल तुम्हाला, 4 पोल. आता इथं किती पोल आहे, 2 पोल. 2 पोल, 2 पोल, 2 पोल म्हणजे किती जोडी. ओके, तर 1 जोडी, 1 पोल जोडी असं म्हणू शकतो ना आपण याला. आता तुम्ही हे एकच सांगितलं, तुम्ही याला अर्धे, जेवढे पोल असेल तेवढे त्याच्या अर्ध्या जोड्या असतील. जसे इथे 4 पोल आहे, इथे 2 पोल आहे, तिथे 1 पोल जोडी आहे. पोल जोडी याला आपण म्हणू पोल पेअर. पोल पेअर हे खूप कामाची गोष्ट आहे आपल्या सध्या, लक्षात ठेवा. सिंपल आहे. पोल 2 पोल आहे तर 1 पोल जोडी. इथे किती पोल आहे, 4 पोल. कसं इंग्लिशमध्ये लिहू का हे, मराठीत लिहायची एवढं काही हे नाही आहे, सिंपल मराठी आणि इंग्लिशमध्ये. पोल पेअर
आणि इथं आहे 2 पोल. इथे किती पोल आहेत? 4. 4 पोल आहे. इथं पोल पेअर आहेत, पेअर पोलच्या पेअर आहेत 2. 4 पोल आहे तर 2 पोल. आता याचे काय आहे? हाफ. सरळ सरळमध्ये जेवढे पोल असेल त्याच्या हाफ जे आहे ते पेअर असतील. इथे 6 पोल असते तर 3 पेअर झाले असते. 8 पोल असते तर 4 पेअर झाले असते. म्हणजे आपण जेवढेही पोल असणार, जर मला पोल पेअर काढायचे असेल, लक्ष द्या, पोल पेअर जर काढायचे असेल तर जेवढे पोल असेल त्याच्या अर्धे करून घेणार आपण. आपल्याला काय भेटून जाईल? पोल पेअर. जेवढेही पोल असेल त्या पोलच्या जर आपण अर्धे केले, p/2, p/2चा अर्थ समजलं ना. आता p काही असू शकते, 2 पोल असू शकते, 4, 6, 8 इव्हनमध्ये 10, 12, 14 वगैरे. त्याच्यात जेव्हा तुम्ही त्याला 2 भागाल तेव्हा तुम्हाला काय भेटणार? पोल पेअर. लक्ष द्या. आता याच्यामध्ये जे आहे ना, मी सेम आर्मेचर ठेवतो आहे. सेम आर्मेचर. समजा माझ्याकडे एक आर्मेचर आहे आणि मी त्या आर्मेचरला फिरवतो. सपोज आता ही कॉईल आहे माझ्याकडे आणि मी ही कॉईल सेम स्पीडनं फिरवतो आहे आणि सेम कॉईल सेम स्पीडनं मी ही कॉईल जी आहे याच्यात ठेवली आणि ही कॉईल मी या मशीनमध्ये, या जनरेटरमध्ये फिरवत आहे. ते जेव्हा मी ही कॉईल या जनरेटरमध्ये फिरवणार ना, तेव्हा एका सायकलमध्ये, एका राऊंडमध्ये एक रिव्हॉल्युशन. बारकाईने समजून घ्या सगळ्या गोष्टी. ॲक्च्युली याची काही गरज नाही आहे एवढी. फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला डिटेलमध्ये कसा येतो आहे ते पाहण्यासाठी, पण तरी एक तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे त्यासाठी सांगतो आहे. कारण बाकीच्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या एक्झाममध्ये याच्यावरच्या विचारू शकतात. ते असं आहे की सपोज समजा आता मी पहा, ही कॉईल अशी आडवी ठेवली मित्रांनो. तुम्ही मला सांगा, ही कॉईल जर मी अशी आडवी ठेवली तर सध्या कॉईलमध्ये किती EMF असेल? 0 असेल. कारण तुम्ही पहा, ही वाली साईड जी आहे ती पोलच्या दूर आहे. जेव्हा मी या कॉईलला असं फिरवणार आणि ही कॉईलची साईड, ह्या ज्या 2 साईड आहे ह्या जेव्हा अशा पोलच्या जवळजवळ जातील. आता तुम्ही म्हणाल सर कॉईल उभी आहे तर कॉईलमध्ये 0 EMF असायला पाहिजे. नाही, कॉईलमध्ये सध्याच्या कंडिशनला मॅक्झिमम EMF आहे. का बरं? कारण की आता पोल उभे आहे आणि ही साईड पोलच्या सेंटरला आहे एकदम. तर या केसमध्ये मॅक्झिमम EMF असेल. मग जेव्हा अजून आपण कॉईलला पुढे फिरवणार तेव्हा EMF कमी होत जाईल आणि 0 होऊन जाणार. मग परत पुढे फिरवणार तर निगेटिव्हला वाढेल आणि परत 0 होऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीने. म्हणजे इथं अशी निगेटिव्हला वाढेल आणि निगेटिव्हवरून परत 0 होऊन जाईल. परत तीच पिक्चर. तर इथे एका राऊंडमध्ये एकच सायकल तयार होईल आणि तेच जेव्हा तुम्ही इथं फिरवाल ना, त्याच कॉईलला, सेम या कॉईलला जेव्हा तुम्ही इथं फिरवणार तेव्हा माहिती आहे का काय होईल? इथे 0 असेल, इथे मॅक्झिमम, इथे 0, इथे परत मॅक्झिमम, परत 0, परत मॅक्झिमम, परत 0, परत मॅक्झिमम, परत 0. इथे एका राऊंडमध्ये 2 सायकल तयार होईल. इथे एका राऊंडमध्ये 1 सायकल तयार होईल. तुम्हाला दाखवतो आहे अजून, इथे लक्ष द्या. सपोज माझ्याकडे हा रोटर आहे आणि या रोटरमध्ये आपले कंडक्टर्स आहे. क्रॉस आणि डॉट हे मी त्याच्यामध्ये दाखवले समजा. तर हा कंडक्टर आहे, हा रोटर मी इथे ठेवला. ठीक आहे. आता हे पहा, हे जे आहे हे 2 साईड आहे. ओके. आता ह्या 2 साईड जेव्हा अशा दूर आहेत, हे मी इथं ठेवलं. ओके, पहा आता हे इथे आहे, हे 2 साईड आहेत. ह्या 2 साईड इथे आहे. ते EMF 0 असेल. आता पहा बरं, हा झाला मॅक्झिमम, झाला एकदा मॅक्झिमम, एकदा झाला 0. हे झाली हाफ सायकल तयार. ही इथं हाफ झाली. आता अजून पुढे फिरवलं, हे पहा निगेटिव्हला मॅक्झिमम झाला आणि देन परत 0 झाला. अशा पद्धतीनं तर एका राऊंडमध्ये एकच सायकल आहे. कारण की एकदा पॉझिटिव्हला गेला, एकदा निगेटिव्हला गेला. पण तोच जर आर्मेचर मी इथे ठेवला या पोझिशनला, समजा सपोज, इथे हा मी असा इथे ठेवलेला आहे. ठीक आहे. आता हा जो आहे हा या 2 पोलचा सेंटर आहे इथे. तर हा जो 2 पोलचा सेंटर आहे या केसमध्ये EMF 0 असेल. जेव्हा हे कंडक्टर जे आहे ते इथे पोहोचेल तेव्हा मॅक्झिमम जाणार, परत इथं पोहोचेल तेव्हा 0 होऊन जाणार, परत इथं पोहोचणार तेव्हा मॅक्झिमम होऊन जाणार, परत इथं 0. म्हणजे इथून एवढा त्याचा अर्धा फेरा कंप्लीट झाला.
अजून तर पूर्ण बाकी आहे. मग परत मॅक्झिमम, परत 0, परत मॅक्झिमम, परत असं 0. ते इथे एका रोटेशनमध्ये पूर्ण 2 सायकल तयार होईल. इथं एका रोटेशनमध्ये 2 सायकल. आता हे काही जास्त म्हणजे रॉकेट सायन्स नाही आहे. साधं सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं तुम्हाला, की जेवढे पोल असेल त्याच्या अर्धे पोल पेअर असतात आणि जेवढे पोल पेअर असेल तेवढ्या सायकल तिथे जनरेट होतील. जसं इथे किती पोल पेअर आहे, तर 1 पोल पेअर आहे. पोल पेअर इक्वल टू नंबर ऑफ सायकल जनरेटेड. नंबर ऑफ सायकल जनरेटेड म्हणजे तयार होतील. नंबर ऑफ सायकल जनरेटेड तयार. जेवढे पोल पेअर असेल, आता हे पोल पेअर कसे काढतो आपण, तर p/2 पोल पेअर जे आहे ते काढतोय आपण p/2. म्हणून या इथं ब्रॅकेटमध्ये असं लिहू शकतो, पोल पेअर जेवढे पोल असेल त्याचे अर्धे करून टाका तर तुम्हाला भेटून जाईल पोल पेअर. आणि जेवढे पोल पेअर असेल तेवढ्या सायकल. जसं आता हे जे पहिली मशीन आहे याच्यामध्ये किती पोल पेअर आहे, 1 पोल पेअर आहे. तर 1 पोल पेअर आहे तर 1 सायकल इथं तयार होईल. म्हणजे इथे आपल्याला जर दाखवायचं असेल तर आपण असं दाखवू शकतो, सेम टाईममध्ये हा ग्राफ आहे तर इथे 1 सायकल तयार होईल. पण इथं तेच पुढच्या याच्यामध्ये टाइम हे जे आहे इथं टाइम नाही पाहत आहे, आपण 1 रिव्हॉल्यूशन म्हणत आहे. 1 रिव्हॉल्यूशन. थोडंसं याला वर करतो मग तुम्ही लिहून टाक जा. हे जे आहे हे 1 रिव्हॉल्यूशन. तर इथे एका रिव्हॉल्यूशनमध्ये 1 सायकल तयार झाली. इथे तेच एका रिव्हॉल्यूशन म्हणजे फेरा, ठीक आहे. इथे फेरा, एका फेऱ्यामध्ये 1 सायकल तयार झाली. कारण की इथं 2 पोल आहे म्हणून 1 पोल पेअर. 1 पोल पेअर तर 1 सायकल. 1 पोल पेअर तर 1 सायकल. इथे तेच एका रिव्हॉल्यूशनमध्ये 2 सायकल तयार होतील. म्हणजे इथे पूर्ण हे अशी 1 आणि हे अशी 1, अशा 2 सायकल तयार होतील. पहा, तेवढ्याच एका फेऱ्यामध्ये इथे एका रिव्हॉल्यूशनमध्ये 1 सायकल तयार झाली. इथे एका रिव्हॉल्यूशनमध्ये 2 सायकल तयार झाल्या. ही 1 सायकल झाली इथपर्यंत आणि ही एक दुसरी सायकल. अशा 2 सायकल तयार झाल्या एका रिव्हॉल्यूशनमध्ये. जर इथं 6 पोल असते, तर 3 सायकल तयार झाल्या असत्या. 8 पोल असते तर 4 सायकल तयार झाल्या असत्या. जेवढे पोल त्याच्या अर्ध्या सायकल तिथं तयार होतात. आपण काय शिकत आहे मित्रांनो, आपण शिकत आहे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पाठ करणं किंवा समजणं काही मोठी गोष्ट नाही आहे. पण तुम्हाला जर असं विचारलं एकदम डीपमध्ये क्वेश्चन जाऊन, की एखादी मशीन आहे, त्या मशीनमध्ये पी पोल आहे तर किती सायकल तयार होतील एका राऊंडमध्ये, तर एका राऊंडमध्ये या एका रिव्हॉल्यूशनमध्ये तर जेवढे पी पोल आहे तर p/2 सायकल तयार होतील. बरोबर. समजा असं म्हटलं क्वेश्चनमध्ये की 10 पोल आहे तर एका राऊंडमध्ये किती सायकल तयार होतील, 10 पोल आहे तर 5 सायकल तयार होतील. म्हणजे जेवढे पोल त्याच्या अर्ध्या सायकल तिथे तयार होईल. हे इथं लिहितच आहे आपण. जे पोल पेअर इक्वल टू p/2 काढतो आपण पोल पेअर, आणि जेवढे पोल पेअर असेल तेवढेच काय आहे, नंबर ऑफ सायकल जनरेटेड. म्हणून मग इथे आपण लिहिणार 1 पोल पेअर असेल तर 1 सायकल, 1 पोल असेल तर 1 सायकल, किंवा हेच आपण बाजूच्या पेजवरच लिहून टाकू इथं नोटमध्ये. 1 पोल पेअर, 1 पोल पेअर 1 सायकल, 2 पोल पेअर 2 सायकल, 3 पोल पेअर 3 सायकल, सो ऑन. म्हणजे जेवढे पोल पेअर असतील तेवढे सायकल त्याच्यामध्ये काय होतील, तयार होतील. पहा, 1 पोल पेअर 1 सायकल, 2 पोल पेअर 2 सायकल, 3 पोल पेअर म्हणताय मी, 3 पोल 3 सायकल नाही, पोल पेअर समजलं ना मला, पेअर होते नाही ते एन आणि एसची एक पेअर, आणि पेअर काढतो आपण हाफने बस. तर कोणत्याही मशीनची जर तुम्हाला पहिले फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल, काढायची असेल फ्रिक्वेन्सी, जनरल फॉर्म्युला सांगतो आहे फ्रिक्वेन्सी. समजा मला आता या मशीनची फ्रिक्वेन्सी काढायची आहे आणि याही मशीनची मला फ्रिक्वेन्सी काढायची आहे, तर फ्रिक्वेन्सी कशी काढणार, की ही मशीन एका राऊंडमध्ये किती सायकल तयार करते. जर ते तुम्हाला कळलं असेल तर मग एका सेकंदात असे किती राऊंड होतात, बस
एका सेकंदात, आता ही मशीन जी आहे समजा ही मशीन एका राऊंडमध्ये किती सायकल तयार करते, एक सायकल तयार करते. आणि अशी एका मिनिटामध्ये एका सेकंदामध्ये ही 25 राऊंड कंप्लीट करते. 25 रिव्हॉल्यूशन एका सेकंदामध्ये 25 रिव्हॉल्यूशन पूर्ण करते. 25 रिव्हॉल्यूशन, प्रत्येक रिव्हॉल्यूशनला एकच सायकल, त्याची फ्रिक्वेन्सी झाली 25 हर्ट्स. 25 CPS आहे 25 हर्ट्स. एका राऊंडमध्ये एक सायकल, असे 25 राऊंड, तर 1 गुणेला 25 केलं तर याची फ्रिक्वेन्सी होऊन जाणार 25 हर्ट्स समजा. ठीक आहे. हे जे मशीन आहे ही मशीन एका राऊंडमध्ये एका रिव्हॉल्यूशनमध्ये 2 सायकल तयार करते. असे 2 सायकल आणि प्रत्येक 2 सायकल, प्रत्येक रिव्हॉल्यूशनमध्ये 2 सायकल आणि असे 25 रिव्हॉल्यूशन पर सेकंद. हे जे मशीन आहे इथे लिहितो मी याची स्पीड. समजा हे जे दोघांची स्पीड सारखीच आहे. स्पीड इथे जे स्पीड आहे, खूप काही बारीक बारीक गोष्टी आहे मित्रांनो, असंच नाही आहे फक्त हवेत शिकवलं आणि झालं काम. बरोबर. हा टॉपिक जर तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा सांगतो म्हटलं असतं तर भरपूर काही डीपमध्ये म्हणजे अजून आपण डीपमध्ये गेलो, पण असं पूर्ण शॉर्टकट निघाला असता, डायरेक्ट फॉर्म्युला लिहिला असता. आपण NP/120 सांगितलं असतं की फ्रिक्वेन्सी ही पोलच्या समप्रमाणात आहे, स्पीडच्या समप्रमाणात आहे, झालं. पण हे जेव्हा तुम्ही असं डिटेलमध्ये शिकता कन्सेप्ट, तेव्हा तुम्हाला आणखी जास्त पॉईंट क्लिअर होतात. जिथं गरज आहे तिथं शिकणारच आपण, जिथं गरज नाही तिथं अननेसेसरी आपल्याला वेळ द्यायचा नसतो. तर इथे जे स्पीड आहे ती 25 RPS आहे. RPS म्हणजे रिव्हॉल्यूशन पर मिनिट. ते इथे जी स्पीड आहे 25 RPS आहे. इथे जे स्पीड आहे इथे सुद्धा सेम स्पीड आहे RPS, 25 RPS. एक असते RPM, एक असते RPS. RPM म्हणजे रिव्हॉल्यूशन पर मिनिट. तर रिव्हॉल्यूशन पर मिनिट म्हणजे प्रत्येक मिनिटाला पूर्ण होणारे फेरे. आणि RPS, त्याच RPMला 60ने जर भागलं आपण तर RPS भेटते आपल्याला, रिव्हॉल्यूशन पर सेकंद. जेव्हा त्या स्पीडला आपण 60ने भागून देतो तेव्हा आपल्याला RPS भेटतात, म्हणजे पर सेकंदमध्ये होणारे. आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हटलं तर पर सेकंदमध्ये तयार होणाऱ्या नंबर ऑफ सायकल. म्हणून मग इथे आपल्याला जी स्पीड पाहिजे ती RPSमध्ये पाहिजे. इथं जेव्हा आपण फ्रिक्वेन्सी काढू तर इथे याची स्पीड किती आहे, 25 फेरे. आणि प्रत्येक फेऱ्यामध्ये किती सायकल, एक सायकल. प्रत्येक हे झालं 25 असे फेरे. आणि प्रत्येक फेऱ्यामध्ये किती सायकल, तर प्रत्येक फेऱ्यामध्ये एक सायकल. प्रत्येक फेऱ्यामध्ये एक सायकल. त्या दोघांचा गुणाकार करून टाका, 25 गुणिले 1चा. त्याची फ्रिक्वेन्सी 25 गुणिले 1 जर केलं तर 25 झालं, तर 25 हर्ट्स ही झाली याची फ्रिक्वेन्सी. इथे जे आहे समजा इथे प्रत्येक फेऱ्यामध्ये 2 सायकल. डायरेक्ट एवढं केल्यापेक्षा यालाच मल्टिप्लाय करून टाकू ना आपण. ठीक आहे. तर इथे आता असे 25 फेरे आणि 25 फेऱ्यामध्ये प्रत्येक फेऱ्यामध्ये 2 सायकल. इथं 2 सायकल तयार होऊन राहिलेले आहे. मी जेवढंही बोर्डवर लिहिलं मित्रांनो ते तुम्ही पूर्ण इच अँड एव्हरी लिहाल, त्यात काही स्किप करू नका. इथे एकच सायकल तयार झाली एका फेऱ्यामध्ये, इथे 2 सायकल तयार झाली. तर असे 25 फेरे तयार होतात, म्हणजे 25 फेरे होतात एका सेकंदामध्ये. आणि प्रत्येक फेऱ्यामध्ये 2 सायकल. हे बघा 2 गुणलं मी याला, प्रत्येक फेऱ्यामध्ये 2 सायकल. तर असे किती सायकल झाले मग तयार, 50 सायकल पर सेकंद. 50 सायकल पर सेकंद म्हणजे याची फ्रिक्वेन्सी झाली 50 हर्ट्स. या मशीनची फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्स, या मशीनची फ्रिक्वेन्सी आहे 25 हर्ट्स. जर स्पीड सारखी असेल तर. ठीक आहे. जर हिची स्पीड 50 रिव्हॉल्यूशन असती, 50 रिव्हॉल्यूशन एका सेकंदात असते, तर इथं फ्रिक्वेन्सीसुद्धा मग 50 हर्ट्स आली असती, कारण 50 गुणिले 1 म्हणजे 50. कळून राहिलं का तुम्हाला. आणि जर बाय चान्स जास्तच कोणाच्या डोक्याच्या वरतून गेलं मित्रांनो तर रिपीट करा. त्याच्याही वरतं जात असेल तर स्किप करून टाका, काही हरकत नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, एवढं इम्पॉर्टंट आहे की 1 पोल पेअर. मी तुम्हाला सांगितलं डोक्याच्या वरतून तेव्हाच जाते, प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो आहे, असं मीच नाही. म्हणजे कोणीही टीचर तुम्हाला शिकवत असेल तरी तुम्हाला सांगतो आहे की जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल तर तुम्हाला काहीही समजणार नाही. कॉन्सन्ट्रेशन असेल तरच तुम्हाला इच अँड एव्हरी गोष्टी कळेल. तर इथे 1 पोल पेअर म्हणजे 1 सायकल, 2 पोल पेअर म्हणजे 2 सायकल. तर जेवढे पोल पेअर असतील तेवढे सायकल. म्हणून मग आता इथून फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तयार होतो, पहा. नंतर लिहा, ते सांगतोच मी तुम्हाला लिहायला. ठीक आहे. तर फ्रिक्वेन्सी बरोबर नंबर ऑफ सायकल्स पर रिव्हॉल्यूशन. पर रिव्हॉल्यूशन म्हणजे प्रत्येक रिव्हॉल्यूशनला तयार होणाऱ्या सायकल, नंबर ऑफ सायकल, गुणेला नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन पर सेकंद. नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन पर सेकंड. तर आता हा जो फॉर्म्युला आहे हा कधी तर तुम्हाला विचारणार नाही, पण बायचान्स जर चुकून कुठंतरी तुम्हाला विचारला गेला तर तुम्ही लीडला राहाल तिथं. ठीक आहे. कारण की कुठंतरी आपल्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं जास्त आलं पाहिजे, आणि ते जर येत असेल तर आपण लीड करू.
तर इथे फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ सायकल्स पर रिव्हॉल्युशन गुणेला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंड. चला आता फ्रिक्वेन्सी बरोबर नंबर ऑफ सायकल पर रिव्हॉल्युशन. तर ते नंबर ऑफ सायकल कशा काढतो आपण, p/2. जेवढे p असेल जेवढे पोल असेल त्याच्या अर्धे p/2 सायकल तयार होतात गुणेला एका रिव्हॉल्युशन. तर जे काही स्पीड असेल त्याला 60ने भागून द्या. स्पीड n ने दाखवतो आपण, त्याला 60ने भागून द्या. तर ते होऊन जाते RPS रिव्हॉल्युशन पर सेकंड. ते इथे PN करा किंवा NP करा. मी इथे NP करतो आहे गुणाकार. NP भागेला 2 गुणेला 60 120. हा झाला मित्रांनो फॉर्म्युला तयार फ्रिक्वेन्सीचा. याचे युनिट तुम्ही हर्ट्स और CPS म्हणू शकता. हर्ट्स और CPS व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, कारण की तुम्ही याच्यावरूनच दुसरे 2 फॉर्म्युले आणखी काढू शकता. जसा हा F बरोबर NP/120 आहे, NP/120 आहे. तर तुम्ही इथून यांचा फॉर्म्युला बनवू शकता. यांचा फॉर्म्युला जर बनवायचा असेल तर हा 120 याच्या गुणाकारामध्ये जाईल फ्रिक्वेन्सीच्या. तर 120 गुणेला F होऊन जाईल. हा P याच्या खाली येईल. हे सगळं तुम्हाला जमलं पाहिजे आणि हे पहिल्या चॅप्टरपासून मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं आलो आहे. ऑफलाईन बॅच जेव्हा मी घेत असतो चालू असते तेव्हा असे काही अजूनही म्हणजे समोर बसणारे विद्यार्थी रोज डोळ्यासमोर असणाऱ्या त्यांना कधी कधी हे येत नाही, कारण की घरी जाऊन आपण कधीच एकदा रिव्हिजन करत नाही किंवा त्याच्याकडे गांभीर्यच पाहत नाही आपण. मी तुम्हाला खूपदा सांगितलं आहे की तुम्हाला फॉर्म्युल्यावरून फॉर्म्युले बनवता आले पाहिजे. तर इथे n बरोबर 120f/p हे जर नाही आलं तर काही कामाची गोष्ट नाही आणि रिझल्ट येणार नाही आपल्याला समप्रमाण, व्यस्त प्रमाण आणि फॉर्म्युल्यावरून फॉर्म्युले बनवता आलेच पाहिजे. आणि तुमच्या त्याआधी तुम्हाला खूप काही बेसिक सांगितलेलं आहे. तर n बरोबर 120f/p हा झाला याचा फॉर्म्युला. तर आता हा nचा फॉर्म्युला झाला. याला तुम्ही सिंक्रोनस स्पीडचा पण फॉर्म्युला म्हणू शकता n. त्याच्यानंतर मग इथे पीचा फॉर्म्युला जर बनवायचा असेल तर हा p इथे जाईल, n इथे येईल. तर इथून पीचा फॉर्म्युला काय तयार होईल, p बरोबर 120f/n हा होऊन जाईल पोलचा फॉर्म्युला. जर तुम्हाला नंबर ऑफ पोल काढायचे असेल तर जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, स्पीड दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, स्पीड दिलेली आहे, पोल काढायचे असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, पोल दिलेली आहे, स्पीड काढायची असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. जर पोल आणि फ्रिक्वेन्सी स्पीड आणि पोल हे 2 दिलेले असेल आणि फ्रिक्वेन्सी काढायची असेल तुम्ही तो वाला फॉर्म्युला यूज करू शकता. ठीक आहे, तुम्ही एक कोणताही फॉर्म्युला याच्यापैकी पाठ करा, बाकी तुम्हाला फॉर्म्युले फ्रीमध्ये भेटतात. त्याच्यासाठी वेगळे पाठ करायची गरज नाही. तुम्ही फॉर्म्युल्यावरून फॉर्म्युले लक्षात ठेवू शकता. आणि हा फॉर्म्युलासुद्धा पाठ करायची गरज पडत नाही जर तुम्ही हा डोक्यामध्ये ठेवला की एका फेऱ्यामध्ये एका राऊंडमध्ये एका रिव्हॉल्युशनमध्ये तयार होणाऱ्या सायकल गुणेला असे एका सेकंदामध्ये पूर्ण होणारे रिव्हॉल्युशन. ते इथे व्हेअर प्रत्येकाचा अर्थ काय आहे, तर प्रत्येकाचा अर्थ F म्हणजे माहितीच आहे तुम्हाला फ्रिक्वेन्सी होते म्हणून, ते N म्हणजे स्पीड. आता या फॉर्म्युल्यामध्ये जे स्पीड आहे ती नेहमी तुम्ही RPM मध्येच पुट कराल. काहून सर तुम्ही तर RPS मध्ये म्हटलं होतं. हो भाऊ, RPS मध्ये मी इथं म्हटलं होतं तुम्हाला समजून सांगण्यासाठी, बरोबर. जेव्हा फॉर्म्युल्यामध्ये RPS नाही ठेवला आपण, डायरेक्ट n ला 60ने भागलेला आहे म्हणजे ती RPS मध्ये झाली. पण RPS मध्ये होण्यासाठी जेव्हा आपण याला 60ने भागला तेव्हा हा n RPM मध्ये पाहिजे आपल्याला. नाही तर तुम्ही RPS मध्ये जर स्पीड असेल तर मग डबल 60ने भागाल तर खतम करून टाकाल त्याला. ठीक आहे, तर हे स्पीड जे आहे RPMचा फुल फॉर्म आहे रिव्हॉल्युशन पर मिनिट. आणि स्पीड मोजण्यासाठी टेकोमीटरचा यूज केला जातो. स्पीड मोजण्यासाठी जे आहे टेकोमीटरचा यूज केला जातो. टेकोमीटर यूज इथे लिहून टाकलं डायरेक्ट. आणि n झाला p फॉर काय आहे, पोल. तर नंबर ऑफ पोल जेवढे पोल असेल ते. आता इथं पोल पेअर नाही आहे हे लक्षात ठेवायचं या फॉर्म्युल्यामध्ये. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त p म्हणजे पोलच, कारण पेअर करायसाठी आपण ऑलरेडी 2 भागलं म्हणूनच हा 120 आला. अजून तुम्ही त्यात जर अर्धे करून टाकाल तुम्ही एकदम म्हणजे सायंटिस्ट लेवलला गेलेले आहे. तर असं नाही झालं पाहिजे. तर हा झाला आपला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. हा यालाच ऑल्सो नोन ॲज अ सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला म्हणून ओळखला जाते. सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला म्हणून ओळखला जाते खास करून. याला असं NS लावतात इथं. मी सध्या लिहित नाही आहे, पण जेव्हा इंडक्शन मोटर पाहणार तेव्हा आपल्याला जो डबल हा फॉर्म्युला येईल तर सिंक्रोनस मोटर. तुम्हाला या फॉर्म्युल्याचे रहस्य सांगतो असं की आपल्या बॅचचा एक विद्यार्थी आहे की असे भरपूर सारे विद्यार्थी आहे, पण एक असाच किस्सा आहे रिसेंटली बॅचमधला, काही म्हणजे मागच्या 1-2 वर्षाच्या बॅचमधला, की असे इथपर्यंत पोहोचलो होतो. बॅचला जवळपास 2 महिने होऊन जात असतात इथपर्यंत पोहोचेपर्यंत. आणि इथे पोहोचल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला समप्रमाण, व्यस्त प्रमाण किंवा खालची संख्या वरची संख्या असं कुठं जातं ट्रान्सफर मॅथमॅटिकल समजा
हे थोडंसं कॅल्क्युलेशन्स. हे झाल्याच्या नंतर जर तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला बनवता येत नसेल, या मग या फॉर्म्युल्यावरून कोणत्याही तो फॉर्म्युला बनवता येत नसेल, तर म्हणजे तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहे. आणि असंच एखाद्या वेळेस एका विद्यार्थ्याला क्वेश्चन्स केला, म्हणजे मला अपेक्षा होती की त्या विद्यार्थ्याने त्याचं त्या क्वेश्चनचं आन्सर दिलं पाहिजे. तर क्लासमध्ये बहुतेक जवळपास 60 जण असतात आपल्या, 60पैकी 10 जण जे आहे असे निघालेच की ज्यांनी आन्सर्स नाही दिले, 10-15. आणि त्याच्यात ज्याच्याकडून मला अपेक्षा नव्हती त्या विद्यार्थ्यानं सुद्धा त्या क्वेश्चनचं आन्सर नाही दिलं. बरोबर. जेव्हा त्या विद्यार्थ्याने त्याचं आन्सर नाही दिलं तेव्हा मी बोललो. बरोबर. बोललो त्याला, तर ते त्या विद्यार्थ्याने एवढं मनावर घेतलं, एवढं झुंबलं की त्याने एक प्रॉपर रजिस्टर केलं, त्याच्यात सगळेच्या सगळे फॉर्म्युलेज लिहून काढले आणि सगळे फॉर्म्युले पाठ केले. प्रॉपर त्या दिवसापासून अजून अभ्यासाला आपली वेगळी गती दिली की नाही सर बोलले, चांगलं त्यानं मनावर घेतलं की नाही बा सर बोलले, मला असं कसे बोलले. बरोबर. आणि नंतर महापारेषण टेक्निशियन 1, महापारेषण टेक्निशियन 2, महापारेषण विद्युत सहाय्यक आणि मला वाटते वितरण पण विद्युत सहाय्यक, अशा 3 तर पोस्ट महापारेषणच्या हे आहे, फिक्सच आहे. वितरणची साठी मला आठवत नाही फोन आला होता की नाही आला होता. तर अशा 3-3, 4-4 पोस्ट जेव्हा त्या विद्यार्थी काढतो आहे, तेव्हा ते काम आहे फक्त ते तेव्हाच होते जेव्हा तुम्ही कोणतीही गोष्ट फक्त मनावर घेता. बरोबर. तर म्हणून म्हणतो आहे की हे फक्त असं टाईमपाससाठी किंवा बस वरच्यावर तर काहीतरी चालू आहे, शिकायचं आहे म्हणून शिकायचं आहे, या लेक्चर पाहायचं आहे म्हणून पाहायचं आहे, तसं नाही आहे. खूप काही फरक आहे. बरोबर. आणि त्यासाठी तुम्हाला इमानदारीनं हे करणं गरजेचं आहे. तर हे फॉर्म्युलेज आहे म्हणून सांगतो आहे की तुम्हाला रिव्हिजन, रोज क्लास करणं गरजेचं आहे. चला आता लिहून घ्या. इथपर्यंत तुम्ही लिहिलंच होतं, मेकॅनिकल डिग्री, इलेक्ट्रिकल डिग्री. याच्या पुढचं लिहून घ्या. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला, फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला आणि देन म्हणजे मेकॅनिकल डिग्री आणि इलेक्ट्रिकल डिग्री हे तर लिहिलं आहे तुम्ही. मेकॅनिकल डिग्री, इलेक्ट्रिकल डिग्री इथपर्यंत हे पहिलं पेज, हे दुसरं पेज मेकॅनिकल इलेक्ट्रिकल डिग्री, हे फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला इथून स्टार्ट झाला, हे याचं पहिलं पेज आणि हे याचं दुसरं पेज. ठीक आहे. याच्यानंतरची नेक्स्ट डेफिनेशन येते आपली, ती म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. पण एक गोष्ट अजून जाऊ आपण पुढे जाण्याच्या अगोदर की F बरोबर NP/120 हा जेव्हा आपण फॉर्म्युला लिहिला तेव्हा या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जे फ्रिक्वेन्सी आहे ती स्पीड आणि पोल यांच्या समप्रमाणामध्ये आहे. म्हणजे पोलमध्ये जर वाढ झाली तर फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ होईल, जर स्पीडमध्ये वाढ झाली तर सुद्धा फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ होईल. हे समप्रमाण व्यस्त प्रमाण आपल्याला आलं पाहिजे, हे गोष्ट लक्षात असू दे जा. ठीक आहे. चलो त्याच्यानंतरचं नेक्स्ट टायटल आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. 5 नंबरची डेफिनेशन आहे आपली, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आता मी फक्त इथं इन्स्टंटेनियस व्हॅल्यू हा शब्द वापरलेला आहे, व्होल्टेज या तिथे करंट असं काही म्हटलेलं नाही आहे. तर व्होल्टेज आणि करंट दोघांसाठी असते ते, त्यात आपण पाहणारच आहे पुढे. तर हे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू जे आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. इथे थांबू. तर बाय बाय, थँक्यू.